नमस्कार 10वीच्या विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या गजब मराठी स्टडी यूट्यूब चॅनलमध्ये. तर तुम्ही थंबनेल टायटल पाहिल्याप्रमाणे की जे 10वीचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी मी IMP क्वेश्चन पेपर घेऊन आलेलो आहे आणि 100% ह्याच्यातले जे IMP क्वेश्चन्स मी सांगणार आहे ते बोर्ड पेपरला येणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि ही क्वेश्चन पेपर कुठे मिळवायची हे देखील मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ लास्टपर्यंत पाहायचा आहे. त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भरपूर जण सबस्क्राईब करत नाही, तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओला एक लाईक करायचा आहे. लाईक करायचं आहे आणि सबस्क्राईब केल्याचे फायदे तुम्हाला सांगतो की इथून पुढचे जेवढे पेपर आहेत याच्या IMP क्वेश्चन पेपर आपण देत असतो, तर तुम्हाला त्या फ्रीमध्ये मिळणार आहेत. त्यामुळे आत्ता जायचं, सबस्क्राईब करायचं आहे. तर तुम्ही या ठिकाणी तुमचा पेपर जो आहे तो आता जवळ आलेला आहे. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले मी IMP सांगतोय, जे की ज्यांचा काही अभ्यास झाला नाही, 0% अभ्यास झाला आहे. ठीक आहे. त्यांच्यासाठी आणि ज्यांचा 85 असा पर्सेंट अभ्यास झाला आहे त्यांच्यासाठी त्यांनी पण हेच IMP क्वेश्चन करायचे आहे. ठीक आहे. आता पहा की गद्य 18 मार्क्सचा आहे. ठीक आहे. गद्य 18 मार्क्सचा आहे आणि यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, एक हा जो महर्षी कर्वेचा उतारा आहे हा मी IMP देत आहे. ठीक आहे. हा उतारा तुम्हाला बुकमध्ये शोधायचा आहे आणि हा उतारा शोधून तुम्हाला त्यातले आता हा शोधायचा आहे आणि अपेक्षितमध्ये त्याचे पूर्ण ॲन्सर मिळतील याचे. ठीक आहे. हे ॲन्सर जर तुम्हाला लाईव्ह ॲन्सर व्हिडिओ लागत असेल तर कमेंट करा. लाईव्ह व्हिडिओ मराठी क्वेश्चन पेपर लगेच आणला जाईल उद्याच. ठीक आहे. तर या ठिकाणं सगळ्यात पहिले 18 मार्क्स हे कन्फर्म झालेले आहेत तुमचे. ठीक आहे. या ठिकाणी हे तुम्ही पॉज करून किंवा याची क्वेश्चन पेपर कुठे मिळणार आहे हे व्हिडिओच्या लास्टला सांगणार आहे मी. ठीक आहे. आता पहा मेन महत्त्वाचे जे रसग्रहण. रसग्रहणचे हे जे दिलेलं जे आपण एक दिलेली रसग्रहणासाठी एक काव्यपंक्तीची जी ओळ आहे ती ओळ तुम्हाला बुकमध्ये फाइंड करायची आहे. ठीक आहे. आणि तिचं रसग्रहण अपेक्षितमधून पाठ करायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला 2 कविता दिलेल्या आहेत ज्या की तुम्हाला त्याचं प्रस्तुत कवितेचे कवितेचा विषय व आवडण्याचे व नावडण्याचे कारण. तर आश्वासक चित्र ही VIMP करा आणि भारत वाक्य ही नाही केली तरी सजेशन आहे. ठीक आहे. सजेशन आहे, केली तरी चालेल, ऑरसाठी होऊन जाईल. त्यानंतर आहे स्थूलवाचन. स्थूलवाचनमध्ये हे तिन्ही महत्त्वाचे आहेत. तिन्ही करा. तिन्ही सुलवाचन करा. ही क्वेश्चन पेपर कुठे मिळणार आहे तर मी व्हिडिओच्या लास्टमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. भाषा अभ्यासमध्ये 16 मार्क्स तुमचे फिक्स आहेत. सामासिक शब्दावरून समास ओळखायचा आहे. सगळ्यात सोपं समास. आता हे मी सजेस्ट करणार नाही कारण की समासचा ग्रामरचा जो व्हिडिओ आहे तो मी सेपरेट आणणार आहे. त्यामुळे हे सजेस्ट करणार नाही आणि जे जाहिरात लेखन जे आहे हे देखील सजेस्ट करणार नाही. मी त्याचा देखील व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये आणणार आहे. ठीक आहे. आता सध्या तुम्हाला फक्त बातमी महत्त्वाची सांगतो आहे. ही बातमी IMP करून ठेवा. म्हणजेच तुम्हाला ही क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करताना ही बातमी सॉल्व्ह करायची आहे. त्यानंतर तुम्हाला प्रसंग लेखन जे आहे, प्रसंग लेखन, तर हे प्रसंग लेखन मी सजेस्ट करणार नाही. तर तुम्हाला पुढचा जो व्हिडिओ येणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सजेस्ट करेल मी. ठीक आहे. त्यानंतर वाक्यप्रचार हे महत्त्वाचं याच्यातलं आहे. पित्त खवळणे आणि हुकूमत गाजवणे हे 2 महत्त्वाचे वाक्यप्रचार आहेत. त्यानंतर आहे शब्दसंपत्ती. याचा काही विषय नाही. शब्दाचे विरुद्धार्थी शब्द हे देखील इझी आहे. त्यानंतर वचनबादला हे देखील इझी आहे. ठीक आहे. आणि अक्षरांपासून 2 अर्थपूर्ण शब्द तयार करा हे तर तुम्हाला माहितीच आहे. पहा आता हे लेखन नियमानुसार हे तर तुमच्या बुकमध्ये असते. याचं मी सजेशन देऊ नाही शकत. हे कोणतेही शब्द ते टाकतात. ठीक आहे. त्यानंतर विरामचिन्हे जे आहेत ते देखील ओळखून त्याची नावं लिहायची आहेत. फक्त इतकं इझी आहे. ठीक आहे. आता पहा सुजनांकडून अपेक्षित असलेले ही जी चौकट पूर्ण करायची आहे आणि ही पॅसेजमध्ये आहे. ठीक आहे. दिलेली आहे. नंतर आकृती पूर्ण करा. ठीक आहे. आता पहा 16 मार्क्सची पद्य आहे या ठिकाणी. पद्यामध्ये काय तर आकाशी झेप घेरे ही कविता आहे. ठीक आहे. आणि ही कवितेचं तुम्हाला सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे तुम्हाला ही आकृती जी आहे पाखराला या गोष्टी ओलांडायच्या, तर ती एक आकृती पाहून ठेवा. त्यानंतर आहे याचे शब्दचिन्ह जे आहेत ते त्याचे नावं लिहायचे आहेत. पारिभाषिक शब्द आता इथं हे 2 सजेस्ट करणार नाही कारण की हे नाही येणार. तुमच्या पुस्तकाच्या मागे बॅक साईडला भरपूर शब्द आहेत. त्याच्यात तुम्ही 25 स्टार्टिंगचे 25 पाठ करा. बोर्डला स्टार्टिंगच्या 25 पैकी 2 येऊन जातील. ठीक आहे. यानंतर पत्रलेखन जे आहे ते पुढच्या व्हिडिओमध्ये मी सजेस्ट करेल कारण की हे पत्रलेखन हे आलेलं आहे, येऊन गेलेलं आहे मागच्या वर्षी. त्यानंतर तुमचं आहे जे आत्मकथा पुस्तकची IMP करा. याला VIMP केलं तरी चालेल. ही IMP करा. आणि वैचारिक लेशन जल प्रदूषण आहे.
ठीक आहे. तर ही काही महत्त्वाची क्वेश्चन पेपर होती. तर तुम्हाला पुढच्या क्वेश्चन पेपरसाठी फक्त चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि फ्रीमध्ये मिळणार आहे. तर आता ही क्वेश्चन पेपर कुठे मिळणार आहे, तर टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. त्या ठिकाणी जायचं आहे आणि PDF टेलिग्रामला अपलोड आहे, तिथून डाउनलोड करून घ्यायची आहे. भेटूया पुढच्यामध्ये, तोपर्यंत धन्यवाद.